ह्या डोळ्यांमध्ये हे महाराज जर उपस्थित नसतील तर काय आपण काय व्हाय हा प्रश्न पहिल्यांदा बघतोय. व्हाय माइंड मी बघतोय समोर, तुम्ही आता काही जण माझ्याकडे बघत असाल, पण हे महाराज कुठेतरी रोमिंग करतायत, रोमिंग चालू आहे त्यांचं कुठेतरी. त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे बघताय पण मी तुम्हाला दिसत नाही, मी काय बोलतो ते ऐकायला येत नाही. होतं का असं? काय होत? म्हणून याचा सहभाग जेवढा असेल याच्यामध्ये तेवढं तुम्हाला हे आकार आणि रंग व्यवस्थित आकलन होऊ शकतं. तीच गोष्ट कानाच्या बाबतीत तुम्ही जे मला ऐकताय आणखी काय ऐकताय, काही जणांना बघा बाहेर स्पीकरवर काय चालत ते ऐकायला येते, तुम्ही काय बोलतो ते ऐकायला येते, कारण मन हे महाराज तिकडे आहे. बरोबर आहे? तीच गोष्ट नाकाचं काय काम आहे त्या देण्याचं? गंध, वास. बरोबर आहे? तुम्हाला बऱ्याच वेळेला हे अस्वस्थ असेल तर उदबत्तीचा किंवा धुपाचा जो सुगंध येतो तो पण येत नाही, कारण ह्या अस्वस्थ आहे. हे कुठं तर रोमिंग, कंटिन्युअस रोमिंग चालू आहे. बरोबर आहे? तोच गोष्ट त्वचेच्या बाबतीत तुम्हाला एखादं धडक मारून गेला पण तुम्ही तुमच्याच तालात आहे. बरोबर आहे? उदाहरणार्थ आपण मोबाईलवर बोलत असतो, निघालेलो असतो कुठेतरी, काय कोण दडपून गेलो, कोणी काही शिवाय दिला, कुठं लक्ष, आपण त्या मोबाईलवर ज्या व्यक्तीशी सो कॉल्ड प्रेमळ व्यक्तीशी बोलत असतो त्यात इतके गुंतलेला असतो विचारामध्ये, हे तिकडे भरकटलेलं असतं, त्याला कुठे धक्का दिलेला पण हे स्पर्श कळत नाही. बरोबर आहे? आणि जिभेचं काय काम आहे? रस किंवा स्वाद. बरोबर आहे? तुम्ही एखादं पेय पिताय, पर्टिक्युलर एखादी दुःखद घटना घरात घडलेली आहे, आपला आप्त सखी त्याच्या बाबतीत, त्यावेळेला हे तिकडे दुःखी झालेलं आहे, अतिशय व्यथित झालेलं आहे, त्यावेळेला तुम्हाला चव तर कळते का खाल्लेल्या अन्नाची? नाही कळत. बरोबर? म्हणून हे मन जेवढं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, पार्टिसिपेट असेल, सहभाग असेल, तेवढंच ज्ञान आपल्याला मिळतं. हा पहिला. इथपर्यंत बरोबर आहे का? तीच गोष्ट कर्मेंद्रियाच्या बाबतीत तुम्ही हाताने एखादं काम करताय, उदाहरणार्थ पेपर लिहिताय. बरोबर? पेपर लिहिताय पण हे तुमचं कुठेतरी गुंतलेलं, त्याच वेळेला तुम्हाला नेमका तिचा किंवा त्याचा विषय आठवणीत आला, याचं काम होईल का योग्य प्रकारे? तीच गोष्ट चालताना पायाने तुम्ही चालताय पण मन स्थिर नाहीये, कॉन्सन्ट्रेटेड नाहीये, एकाग्र नाहीये, धडकतो, पडतो, धडपडतो, मोबाईल बोलताना मोबाईलवर, मोटरसायकलवरनं धडपडतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, होतं का नाही? या सगळ्या गोष्टी ह्याचा सहभाग नसल्यामुळे. तीच गोष्ट बोलताना आपण जेव्हा बोलतो कॉन्फिडन्स नसतो बघा, मन स्थिर नसतं, एकाग्र नसतं, त्यावेळेला बोलणं सुद्धा आपलं सुलभ होत नाही. बरोबर? एकसंग होत नाही आणि व्यवस्थितपणा जो आहे बोलण्यामध्ये, जो एक जिन्सीपणा पाहिजे तुमच्या बोलण्यामध्ये एखाद्या विषयाची मांडणी करताना, त्यावेळेला हा असत नाही, कारण हे महाराज पार्टिसिपेट करत नाही. तीच गोष्ट उपस्थ म्हणजे रिप्रोडक्शन सिस्टम. स्त्री पुरुष किंवा नर मादी एकत्र येत असताना हे मन जर व्यवस्थित नसेल, शांत नसेल, एकाग्र नसेल, व्हायलेट झालेलं असेल, आणि अशा वेळेला जर ते दोन एकत्र आले, त्यातून उत्पत्ती निर्माण झाली, तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, जी मेंटली रिटार्डेड बोलत तुम्हाला येतात, गतिमंद म्हणा, गतिमंद म्हणा, व्यंग असलेली मुलं, त्यांच्या आई वडिलांच्या बाबतीत एकत्र येताना हे कुठेतरी अस्वस्थ असतं. सायन्स त्याला सपोर्ट करतो. सायन्स सुद्धा हेच म्हणणं आहे की जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येऊन रिप्रोडक्शन सिस्टीम करता कार्य करत असतात, त्यांचं मन जर अशांत असेल, किंवा दोघांपैकी एकाचं किंवा दोघांचं, तर अशा वेळेला जी संतती होते ती सुद्धा मेंटली रिटार्डेड, वीक, व्यंग असलेली अशा प्रकारची उत्पन्न होते. म्हणून याचं महत्व तेवढंच आहे. आणि राहिला कुठला पायी म्हणजे काय? एक्झिलरी सिस्टीम. बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन ऐकलं तुम्ही? कॉन्स्टिपेशन हा आजार, इट इज द बिगिनिंग ऑफ ऑल डिसीजेस. सगळ्या आजारांचं उत्पत्ती स्थान आहे. आणि हे कॉन्स्टिपेशन केव्हा होतं?
हे महाराज अशांत आहे, तेव्हा कॉन्स्टिट्यूशन. म्हणून ह्या 10 इंद्रियामध्ये हे मन सगळ्यात महत्वाचं इंद्रिय आहे, ऑर्गन. पण कसं ऑर्गन आहे ते, हे तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे? हे पण दिसतंय, हे उपस्थ आहे, हे तुम्हाला अनुभवाने कळतं. वायू आहे, एक्झलेशन तुमचं सकाळी शौचाला साफ झाली तर तुम्हाला कळतंय की इन्स्ट्रुमेंट आपलं व्यवस्थित चालू आहे, बरोबर. नाही झालं तर याच्यामध्ये काहीतरी बिघाड्या वगैरे. पण याच्यामध्ये सगळ्यात मन नावाचं इंद्रिय आहे. अगदी भगवद्गीतेमध्ये सुद्धा जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात इंद्रियानां मनःशास्त्री, सगळ्या इंद्रियामध्ये प्रमुख कोण आहे मी तर मन. म्हणून हा ऋषी मन एवं मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो असं म्हणतो. हे मन हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्या मनाचा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव आहे. हे या वाय या प्रश्नाचं आहे. समजलं इथपर्यंत? वाय माइंड मॅनेजमेंट यालाच आपण पुढे जाऊन म्हणतो मन, बुद्धी, अहंकार किंवा आय कॉन्शियसनेस आणि संस्कार या सगळ्याचं एकत्रित करणारा शब्द आहे चित्त. आई कधीतरी म्हणते ना चित्त ठिकाणावर आहे का, नाही म्हणत. सारखी मोबाईलवर असते ती मुलगी मुलगा, त्याला तिची आई म्हणते ना त्याला चित्त ठिकाणावर आहे का, नाही म्हणत. तर चित्त हे असं आहे, मन, बुद्धी, अहंकार आणि इम्प्रेशन्स. म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्या अनुषंगाने ज्या गोष्टी इम्प्रिंट झालेल्या आहेत तुमच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये, इट इज कॉल्ड संस्कार किंवा इम्प्रेशन. इथपर्यंत तुम्ही आहात का मित्रांनो माझ्याबरोबर? हे ह्या वाय या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्यायचा मी प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला सखोल जर माहिती पाहिजे असेल तर थोडंसं पुढे जाऊया. थोडंसं पुढे अशा अर्थानं की आपण काय बघतोय, आपलं व्यक्तिमत्व सध्या जगाचा कुठलाही विचार मी करत नाही, मी माझं एक्झिस्टन्स त्याबद्दल बोलतोय. तर पहिला माझा क्रॉस कुठला ऍस्पेक्ट आहे माझ्या अस्तित्वाला सांगा. मी ऍज ए व्यक्ती, मी मुलगी असेल, मुलगा असेल, शिक्षक असेल, जे काय असेल ते असेल, वाट एव्हर, मी पहिल्यांदा एक माणूस आहे, बरोबर. या माणसामध्ये समान काय आहे आपलं शरीर सगळ्याचं सारखं आहे का, त्याचं हे जाऊ दे, कलर कसला आहे, उंची किती आहे, सगळं जाऊ दे. पण इन्स्ट्रुमेंट म्हणून हे शरीर एक शरीरम माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलं जातं. शरीर हे व्हेइकल आहे. जसं माझ्याकडे लिमोजिन, BMW पाहिजे असे असते ना. लिमोजिन म्हणजे काय, सुंदर गाडी. एखादी मुलगी सुंदर असेल, मला वाटतं माझं शरीर खूप सुंदर आहे, दॅट इज अ व्हेइकल, बरोबर आहे. हे माझं शरीर आहे, हे ग्रॉस आहे, बरोबर आहे, दिसतं. ग्रॉस म्हणजे स्थूल, बरोबर आहे, जे डोळ्याने दिसतं. आता या शरीरामध्ये आणखी काय असं हे जे डोळ्याने दिसत नाही पण इन्स्ट्रुमेंटनी दिसतं. असं काय काय शरीर आहे, हात पाय डोळे वगैरे आपण पाहिलं, त्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन सगळं आहे, हे शरीर आहे. हे शरीर मला डोळ्याने दिसतं, उघड्या डोळ्याने. याच्यामध्ये आत काय आहे माझ्या, जे उघड्या डोळ्याने दिसत नाही पण थ्रू सर्टन इन्स्ट्रुमेंट्स मला ते दिसतं. असं काय तुमच्या सिस्टम आहेत का, रेस्पिरेटरी सिस्टीम पासून एक्झिलरी सिस्टम पर्यंत आहेत का, त्या तुम्हाला सर्टन मायक्रोस्कोप असेल, सोनोग्राफी असेल, सिटी स्कॅन असेल, MRI असेल, यातनं त्याचं जे काही डिस्टर्बन्स आहे ते आपल्याला कळतं का नाही. म्हणजे आतमध्ये सगळ्या सिस्टम आहेत किंवा संस्था आहेत, बरोबर आहे. आता याच्या पुढे ह्या संस्था मला काही इन्स्ट्रुमेंट थ्रू दिसू शकतात. त्याच्यामध्ये डिसऑर्डर तयार झाली तर बघा, पोटामध्ये दुखत असं सोनोग्राफी करायला सांगितली किंवा गरोदरपणात सोनोग्राफी करायला सांगितली, त्या बाळाचं स्टेटस कळतं तुम्हाला वगैरे. तर हे थ्रू सर्टन इन्स्ट्रुमेंट, बरोबर आहे, उघड्या डोळ्याने काही दिसत नाही. आता याच्यापेक्षाही पुढे काय आहे का माझ्यात, की जे उघड्या डोळ्याने पण दिसत नाही आणि कुठल्या सिस्टम मध्ये पण दिसत नाही. असं काय काय आहे का माया, जे उघड्या डोळ्याने दिसत नाही, इन्स्ट्रुमेंटनी पण दिसत नाही, पण जाणीव त्याची होती किंवा ते जाणवतं. व्हॉट इज दॅट? जे इन्स्ट्रुमेंटनी दिसत नाही,
11वं ज्याला आपण इंद्रिय, याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे जे तुम्हाला उपयोगी आहे? तुम्ही ज्याची आराधना करताय ते आहे का नाही? काय बुद्धी आहे? त्याला आपण इंटेलेक्ट, बरोबर आहे, बुद्धी आहे. आता याच्यापेक्षा सूक्ष्म काय काय मागे इकडं आहे का? काय याच्यापेक्षा सूक्ष्म आहे एक्झिस्टन्स मध्ये, माझ्या अस्तित्वामध्ये काय आहे? आत्मा काय आहे का नाही आहे? काय बटाटे, कांदे, चैतन्य. व्हेरी गुड. त्याला काय म्हणतो आपण? चैतन्य. किंवा सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय म्हणतो त्याला? आहे का कॉन्शियसनेस आपल्यात? त्याला वेगवेगळी नाव आहे. मुस्लिम असेल तर तो काय म्हणेल? रूह. जर्मन असेल तो इलान वायटल म्हणेल. इजिप्तवाला ऍटम म्हणेल. हा, त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये नाव आहे कॉन्शियसनेस किंवा चैतन्य किंवा एनर्जी. अल्बर्ट आइन्स्टाईन एनर्जी मध्ये, अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतो? व्हॉट इज एनर्जी? E is equal to mass into square of the speed of light, mc square. ही एनर्जी काय का नाही? एज्युकेशनची व्याख्या करताना विवेकानंदांची व्याख्या पुढे ऐकली का? व्हॉट इज एज्युकेशन? एज्युकेशनची तुम्ही व्याख्या ऐकली असते. एज्युकेशन म्हणजे जे तुम्ही घेताय. मी तर म्हणतो त्याच्या पुढे माणूस हा मरेपर्यंत एज्युकेशन घेत असतो, शिक्षण घेत असतो. नॉट ओनली अकॅडमिक. आता आपल्याला व्हायच्या पुढं हाऊकडे जायचं आहे, त्याच्याकरता हा वाप चाललाय. हे जे चैतन्य आहे कुठून आलो? ती एनर्जी आली कुठून? माझ्या. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ऐकलाय न्यूटनचा नियम? हा, ही एनर्जी आहे का माझ्यात का नाही आहे? प्रत्येकाच्यात आहे. त्याला तुम्ही वेगवेगळ्या नावाने बोलवताय. आत्मा आहे म्हणताय, रूह आहे म्हणताय, कॉन्शियसनेस म्हणताय, इलान वायटल म्हणताय, ऍटम म्हणताय, व्हॉटएव्हर नावं वेगळी आहेत. ही एनर्जी आली कुठून माझ्यात? आता इथे बल्ब लागलेला आहे. ह्या बल्बचं कुठेतरी सर्किट आहे, त्याचं पॉवर हाऊस आहे. तिथे एनर्जी जनरेट झाली, ती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मधून डेव्हलप झाली. तिचा कुठेतरी पॉवर हाऊस मुंड्यासारख्या ठिकाणी तिथून ती डिस्ट्रीब्यूट झाली, तिच्या कॉलेजच्या मेन बॉक्स मध्ये आली, तिथून इथं आली. बटन दाबल्यानंतर ती लागली. त्याला आपण काय म्हणतो? लाईट. जे मॅनिफेस्टेशन. इलेक्ट्रिक एनर्जी आहे का नाही? ऑलरेडी आहे ती. तुम्ही बटन दाबल्यावर ती प्रगट झाली. ही आहे. तुमच्या प्रगट कशी झाली? त्याला तुम्ही आत्मा म्हणता. त्याला कॉन्शियसनेस कुठून आले? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस कुठून आला? हा आपल्या आई वडिलांच्या कडनं टाकतो. मला जन्मात आला. ही एनर्जी कुठून मिळाली मला? माझ्या आई वडिलांच्या. माझा जेव्हा जन्म झाला, एक्स जेव्हा एकत्र आले तेव्हा मी फिमेल झाले, आणि XY एकत्र आले तेव्हा मी मेल म्हणून जन्माला आले. ओके. आणि ही जी एनर्जी मिळाली मला, आणि ह्या एनर्जीला मी काय केलं? ह्या सगळ्या इंद्रियामार्फत, या सगळ्या सिस्टम मार्फत काय केलं? माझ्या आकलनाप्रमाणे अशुद्ध केलं. कसं? हे तुमचं मन किंवा बुद्धी इथून जर आली तुम्हाला, त्याचे गुणधर्म घेऊन आलो का नाही आपण? का नाही? माझ्या आई वडिलांच्या जीन्स मधनं जे मला गुणधर्म आले, ज्याला आपण DNA RNA असं लँग्वेज मध्ये, सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलतो, ते आल्यानंतर इथं माझा ही एनर्जी आली. एनर्जी आल्यानंतर मला बुद्धी आली. बुद्धी आल्यानंतर माझं मन तयार झालं. मन तयार झाल्यानंतर माझी सिस्टम तयार झाल्या. माझी सिस्टम तयार झाल्यानंतर माझ्या शरीराने एक आकार घेतला, ज्याला मी म्हणतो रुबाबदार, अरुबाबदार, गुटका, उंच वगैरे वगैरे. ही लिंग्विस्टिक डिनोशन्स झाली. भाषेच्या संदर्भात हे मांडणी केली. पण हे मला आलं इथून, आणि हे माझ्या बुद्धी मन या सिस्टीमद्वारे मी जेव्हा
प्रगट करायला गेलो तर हा प्रगतीचा काळ किंवा लॉन्जिट्युडिटी भारताच्या बाबतीत किती आहे? व्हॉट डू यू थिंक? भारतामध्ये एव्हरेज लाईफ स्पॅन किती आहे तुम्ही सांगू शकेल? इंडियन कॉन्टिनेंट मध्ये माणसं सरासरी किती वर्ष जगतात? आपण आपल्या वाढदिवसाला जीवे तर शरदहा शतम म्हणतो, बरोबर आहे? शरदाच्या चांदण्याप्रमाणे. शरद म्हणजे काय? शरद पवार नाही. शरद म्हणजे शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र असतं, चांदणं टपोर असतं, त्यांनी मन आल्हाददायक होतं. अशा शरदाच्या 100 पौर्णिमा तुम्ही अनुभवाव्यात असं आपलं संस्कृती आपल्याला सांगते. तर आपण म्हणतो 100 वर्ष जगावं. सायन्स म्हणतं भारतामध्ये किती वर्ष माणसं जगतात? काय अवांतर वाचन आहे की नाही मित्रांनो? काय आपलं एव्हरेज लाईफ स्पॅन भारतीय देशामध्ये किती आहे? भारतीय उपखंडामध्ये ऑलमोस्ट 70 इयर्स, बरोबर आहे? हे तर म्हणतात 100 वर्ष जगा. आपण 70 वर्षावर का आलो? वाय? सायन्सचा विकास माणसाचं आयुष्यमान कमी होण्याकरता झाला का वाढवण्याकरता झाला? मग इथे तर परिस्थिती उलटी आहे. जेवढा सायन्सचा विकास झाला, आता बघा माझी आई आहे आज 83 वर्ष वय, अजून खाऊन पिऊन टणटणीत आहे, शेतात जाते, कामं करते. उद्या मी 83 वर्षाचा झाल्यानंतर माझी मुलगी किंवा मुलगा सांगू शकतो का टणटणीत आहे या वर्षी 83 वर्षी? नाही, दुर्दैवानं. पण हे का झालंय? हे लाईफ स्पॅन 70 वर का आलंय? रूट कॉज इज युअर माइंड. पूर्वीची माणसं एवढी अशांत होती का हो? आपले आई वडील बघा बरं, जेवढे तुम्ही आहात मी आहे, स्वतःवर विचार करा, दुनियादारी सोडून दे. का आपलं मन अशांत होतं? रूट कॉज. आज तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये कधी जायचा प्रसंग आला, कोणी आपले नातेवाईक असतील, आपले स्वकीय असतील, मित्र असतील, यांना पाहण्याकरता बघण्याकरता, आजारांचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे. आणि ह्या आजाराचं सगळ्यात मोठं रूट कॉज इव्हन कॅन्सर. कॅन्सरच्या डॉक्टरला, तज्ञ माणसाला तुम्ही विचारा, तो सांगेल तुमच्या हॅबिट्स वगैरे वगैरे जेनेटिक गोष्टी सांगेल. पण रूट कॉज ऑफ कॅन्सर इज माइंड डिस्टर्बन्स. हे लक्षात ठेवा. अस्वस्थ मनामुळं बाकीच्या गोष्टी त्याला सेकंडरी आहेत, तुमच्या खाण्यापिण्याची सवयी, आणखी काय गोष्टी वगैरे. पण रूट कॉज इज युअर डिस्टर्बन्स ऑफ युअर ओन माइंड. म्हणून बघा सगळे आजार, जो शुगरचं सगळ्यात, आपण 2030 मध्ये जगातले हायेस्ट डायबिटिक पेशंट भारतात असणार दुर्दैवानं, हायेस्ट इन द वर्ल्ड. आपली लोकसंख्या किती आता? 140 कोटी. यातले 100 कोटी लोक 2030 साली डायबिटिक असणार. आणि त्याचं कारण अगेन दिस इज द डिस्टर्बन्स युअर ओन माइंड. हे लक्षात घ्या. हे मी सांगतोय कुठं तर थपा मारतो असं समजू नका. याला सायन्स अप्रोच आहे. यू कॅन सर्च ऑन इंटरनेट. आणि हे 70 वर्षाचं आयुष्य आहे. याच्या पुढे जाऊ, ठीक आहे, याचे ड्रॉबॅक्स आपण बघितले. सायन्सचा विकास किंवा जे काय म्हणतो आपण, आपल्याकडं जी हरित क्रांती झाली 1980 पासून सुरुवात झाली. आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा होता, 71-72 दुष्काळ पडला होता, ड्रॉट होता. तिथून हरित क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये पेस्टिसाइड वापरायला सुरुवात झाली. आणि दॅट इज वाय वी रिड्यूस्ड आवर लाईफ स्पॅन. आज आपल्याला सकस खायला मिळत नाही, सेंद्रिय अन्न खायला मिळत नाही. आणि ह्या आहारामध्ये जी भेसळ झाली, 41 दिवस लागतात. शेतकरी कोण आहे तुमच्यात? शेतकरी कुटुंबात आहे का कोणी? हात वर करा. शेतकरी कुटुंबातल्या लोकांना माहिती असेल मेथी किती दिवसांनी येते? 41 दिवस मेथी कमीत कमी. आज मेथी कितव्या दिवशी येते माहिती तुम्हाला? पेस्टिसाइड केलेली 18व्या दिवशी मेथी काढतात. त्याला औषध वगैरे वगैरे जाऊ दे, हा आपला विषय नाही. विषय हा आहे की हे पेस्टिसाइडचं अन्न, कमी मुदतीतलं अन्न, संकरित अन्न, याच्यामुळे ह्याच्यावर परिणाम झाला, हे अशांत झाला. जाऊ दे, ठीक आहे. आता हा विषय बाजूला ठेवा. पण ह्या 70 मधलं सगळ्यात महत्वाचा पिरियड कुठला आहे तुम्ही सांगू शकता?
ठीक आहे, आपण सगळेजण 70 वर्ष जगणार असं समजूया. 70 वर्षामध्ये सगळ्यात मोठा पिरियड आहे तो 18 ते 25 जो तुमचा चालू आहे. म्हणून तुम्हाला ही अवेअरनेस झाला पाहिजे, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी कन्स्ट्रक्ट करू शकाल. या 18 ते 25 ही हायएस्ट एनर्जेटिक एज आहे. आणि तुम्हाला मित्रांनो माहिती आहे का, तुम्ही एखादा व्हिडिओ चांगला बघताय मोबाईलवर, तुम्हाला तो आवडला, तुम्ही तो रिवाइंड करू शकता, बरोबर आहे, परत बघू शकता, परत रिवाइंड करू शकता, परत बघू शकता. हे रिवाइंड करता येईल का? कधीच नाही रिवाइंड करता येणार. आणि या वयामध्ये जर मला कळलं की मला या मन आणि शरीरावर काम करायचं आहे, व्हॉट मला याच्यावर काम करणं गरजेचं आहे, किंवा दिस इज द इम्पॉर्टंट फॅकल्टी ऑफ माय एक्झिस्टन्स. माझ्या अस्तित्वामधलं सगळ्या गोष्टी महत्वाच्या. कॉलेजच्या जीवनामध्ये मजा करणं, मित्रमैत्रिणी, गप्पा मारणं, चॅटिंग करणं, फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी महत्वाच्या. पण बियॉन्ड दॅट याचं व्यवस्थापन करणं मला जास्त गरजेचं. मी हे 18 ते 25, तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठलेही शेतकरी असू दे, व्यापारी असू दे, नोकरीवाल्याच्या कुटुंबातले असाल, 25 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं का तुमच्या एवढी सांभाळतील? मला तुम्हाला इंडिपेंडेंट जगावंच लागेल ना 25 नंतर, का नाही जावं लागणार? त्याकरता माझ्या मनबुद्धीला, माझ्या शरीराला, माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला मी जर योग्य प्रकारे आकार देऊ शकलो तरच हे शक्य आहे. व्हॉट आन्सर ऑफ व्हॉट. पहिल्यांदा व्हाय बघितलं, व्हॉट काय, तर ह्या मनावर मला काम करावं लागेल. दिस इज द प्राईम रिक्वायरमेंट ऑफ माय एक्झिस्टन्स. बघा, तुम्ही मनावर काम करणारी यंत्रणा आहेत का आपल्या सोसायटीमध्ये? का नाही? रूढी परंपरामध्ये आहे का? सण साजरे करणं, उत्सव साजरे करणं, दिवाळी असेल, दसरा असेल, ईद असेल, व्हॉटेवर, हे कशा करताय? त्या मनाला उभारी देण्याकरताच्या गोष्टी आहेत. वी आर डुईंग इट मेकॅनिकली. हा अवेअरनेस माझ्याकडे नाही. हे मन सतत, तुम्हाला माहिती आहे का, रिसर्च सांगतो. बरं, आता या एक्झिस्टन्स मध्ये सगळ्यात मोठा भाग, गमतीचा भाग तुम्हाला सांगतो. तुम्ही विचार, तुमच्याकडे मोबाईल मित्रांनो किती मेमरीचे मोबाईल आहेत तुमच्याकडे? मॅक्झिमम किती मेमरी आहे? 1 TB आहे का मोबाईल? हा, किती जीबीचे आहेत? 256 GB. हा, आपल्या शरीरामध्ये किती सेल्स आहेत? आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती सेल्स आहेत? पेशी. हा सगळ्यात सूक्ष्म भाग आहे आपल्या सिस्टम मध्ये. जे आपण सिस्टम आहे 10-12, त्या सिस्टमचा सगळ्यात सूक्ष्म भाग आहे युअर सेल. किती सेल्स आहेत आपल्या माहिती आहे तुम्हाला? 37.2 ट्रिलियन. ट्रिलियन म्हणजे किती? कॉमर्स कोण आहे? ट्रिलियन म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 शून्य म्हणजे ट्रिलियन. 7.2 ट्रिलियन सेल्स आहेत माझ्या शरीरामध्ये. आणि कॉम्प्युटर रिसर्च एक असं सांगतो, ईच सेल, हा प्रत्येक सेल आहे ना, याची मिनिमम कॅपॅसिटी 8 GB आहे. म्हणजे आपल्या मेमरीची कॅपॅसिटी किती असेल सांगा? 37.2 ट्रिलियन सेल्स माझ्या ह्युमन बॉडीमध्ये आहेत. आणि याच्या ईच सेल हॅव्हिंग द कॅपॅसिटी ऑफ मिनिमम 8 GB. And when you are able to work on your own mind, तुम्ही मनाला शांत आणि प्रसन्न करू शकला, this memory can be extended up to 1 TB of each cell. सुपर कॉम्प्युटर आहे. म्हणून हे शरीर आहे, इट इज अ मेकॅनिझम ऑफ पार एक्सलन्स असं म्हटलं. नरदेहा सदुर्लभ असं म्हटलं. आपल्याला वाटतं मनुष्य, आपल्या आजूबाजूला भौतिक किती वनस्पती आहेत, प्राणी आहेत, फीचर्स आहेत. तर आपल्याला हे जर मिळालेलं आहे एवढं सामर्थ्य, आणि हे सामर्थ्य डिस्टर्ब कशामुळे होतं? तर ओनली बिकॉज ऑफ युअर ओन माइंड. हे जेव्हा शांत नसतं, अशांत असतं, विखुरलेलं असतं, चंचल असतं,
सतत इकडं तिकडं विचारांच्या मागे पळत असतं, त्यावेळेला तुम्ही तुमची एनर्जी कुठेतरी घालवता आणि मग तुम्ही म्हणता एकाग्रता होत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही. एकाग्रता कुठं करायला गेलं, प्रयत्न केला तर ते डिस्टर्ब होते, अनेक विचार मनामध्ये येतात. आता हाऊ पुढे जायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आहात तुम्ही बरोबर? इतकं मला सांगायचं काय, एवढं इमेन्स पोटेन्शियल. म्हणून विवेकानंदांची व्याख्या मित्रांनो लक्षात घ्या. ते म्हणतात एज्युकेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एज्युकेशन? एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज लेटेंट इन द ह्युमन बीइंग. तुमच्या आतमध्ये जे अनंत सामर्थ्य आहे ते सामर्थ्य प्रकट करण्याचं माध्यम म्हणजे एज्युकेशन. हे मित्रांनो लक्षात घ्या. इतकं प्रचंड सामर्थ्य आपल्यात आहे आणि हे सामर्थ्य प्रगट कशामुळे करू शकत नाही आपण? ओनली बिकॉज ऑफ डिस्टर्बन्स ऑफ युअर ओन माइंड. म्हणून तुकाराम जेव्हा म्हणतात मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी, सिद्धी म्हणजे काय? एक्सलन्स. 3 इडियट कोणी कोणी बघितलंय? 3 इडियट. ठीक आहे, 3 इडियट मधलं सगळ्यात पॉप्युलर सेंटेन्स कुठला आहे? ठीक आहे, ऑल इज वेल. ठीक आहे, आणि दुसरं याच्यापेक्षाही महत्वाचं पण अतिशय महत्वाचं, ज्याची जी फिलॉसॉफी आपल्याला शिकवते, तत्वज्ञान शिकवते, असं पण तो वाटतो. आप सक्सेस के पीछे मत दौड़िए, एक्सलेंस के बारे में सोचिए. दुनिया झक मार के आपके पीछे है. तुम्ही काय विचार करता परीक्षेत किती टक्के मार्क पडतात? ठीक आहे, फॉर्मॅलिटी आहे, केलं. पण बियॉन्ड दॅट सक्सेस, एक्सलन्स म्हणजे काय? ह्या 37.7.2 ट्रिलियन सेल्स परफेक्ट मॅनिफेस्टेशन, दॅट इज एक्सलन्स. आता एक्सलन्सचं कोण उदाहरण? मगाशी तुमच्या मॅडमनी सांगितलं. एक्सलन्सचं काय उदाहरण आहे? यशवंतराव चव्हाण, रेणुताई चव्हाण, डी पाटील. याच्यापेक्षा एक्सलन्स आणखी हे आपल्या भागात डेफिनेटली ते एक्सलंट पीपल आहेत. पण सगळ्या जगामध्ये एक्सलंट कोणत्याचं नाव घेतलं जगामध्ये, नॉट इव्हन महाराष्ट्र, भारत. एक्सलन्स म्हणून ज्याचं नाव आदराने घेतलं जातं, ज्याचं नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहणारा माणूस नाही सापडणार, असा एक्सलन्सचं उदाहरण कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज नाही. आज इस्रायलची मोसाद संघटना आहे, तिथे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आणि भैरजी नायकांचं याच्यावर रिसर्च होतोय. अमेरिकेमध्ये शिवाजी महाराजांच्यावर पीएचडी करणारे 3 लाख विद्यार्थी आहेत सध्या त्याच्या मॅनेजमेंट वरती. हा एक्सलन्सचं एक उदाहरण आहे शिवाजी महाराज. सगळ्या 37.2 ट्रिलियन सेल्स परफेक्ट मॅनिफेस्टेशन, दॅट इज एक्सलन्स. आणि तुम्ही आम्ही सक्सेस सोडतो. सक्सेस, या सक्सेस काय माहितीये का? टेम्पररी सुखासारखं आहे. सुख आलं की दुःख येतं. सक्सेसच्या पाठीमागे जाऊ नका. हे स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं, हे मन शांत आणि प्रसन्न करायला किंवा त्याचं टेक्निक शिकणं, हे सगळ्यात मोठं ध्येय या स्टेजला तुमचं असलं नाही. काय होतं एक फायदा? तेव्हा मन शांत आणि प्रसन्न असेल, तुम्ही जे वाचाल, जे ऐकाल ते परफेक्ट इम्प्रिंट होईल तुमच्या. परफेक्ट. त्याला पाठांतर करणं हे आपण कमकुवत असल्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमचं नाव सांगितलं, तुम्हाला झोपेत जरी नाव तुम्ही नाव सांगू शकता, कारण ते इट इज इम्प्रिंटेड. ते मेंदूमध्ये इतकं कोरलं गेलंय. तसं नॉलेज आहे. आता तुमचे कॉमर्सचे कोण स्टुडंट आहेत का? हात वर करता. कॉमर्स, तुम्ही लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी शिकलाय? हा, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत शिकलाय का तुम्ही अर्थशास्त्रामध्ये? हा, काय सांगतात? फिलॉसॉफी शिका. काय त्याची व्याख्या आहे? व्हॉट इज द डिमिनिशिंग युटिलिटी? फॉरगेट अबाउट ऑल दीज थिंग्स. ते काय सांगतं? इन प्रिन्सिपल घटती उपयोगिता ही मनुष्याचा स्थायी भाव आहे. तुमच्याकडे काहीतरी असेल तर तुम्हाला कोणतरी किंमत देईल, तुमच्याकडे काय नसेल तर कोण नाही विचारत. आणि जे काय आता आहे असं वाटतं, दॅट इज नॉट परमनंट, इट इज जस्ट टेम्पररी. तारुण्य 25,
एकदा तुम्ही 25 क्रॉस केले की फक्त गोष्टी त्या प्रभाकर मोरे सारख्या, मी जेव्हा होतो तेव्हा असं करत होतो वगैरे. नथिंग डुईंग विथ दॅट. कन्स्ट्रक्ट युअर सेल्फ टू धिस इरा. 18 ते 25 मध्येच तुम्ही स्वतःला घडवू शकता. आणि कितीही तुम्ही काही करा, तुमचं जीवन तुम्हाला एकट्याला जगायचं हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. ज्या काय तुमच्या धार्मिक संकल्पना आहेत, सामाजिक संकल्पना आहेत, कौटुंबिक, कीप इट इन टू द ब्रॅकेट. ते ब्रॅकेट मध्ये ठेवा. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पण कॉन्सन्ट्रेट टू कन्स्ट्रक्ट युअर ओन माइंड फर्स्ट. दिस इज